भारताच्या संविधान निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आणि ऐतिहासिक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे भविष्य कोणत्या दिशेने नेले जाईल, समाजाची रचना कशी घडवली जाईल आणि प्रत्यक्ष नागरिकाला कोणते अधिकार दिले जातील हे ठरवण्यासाठी 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली. या सभेचे प्रमुख कार्य म्हणजे भारतासाठी एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राज्यघटना तयार करणे. संविधान सभेने बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार करण्याचे महत्त्वाचे काम पुढे गेले. बाबासाहेबांनी संविधानाच्या रचनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना मूळ गाभा मानले. त्यांच्या मते कोणतेही राष्ट्र टिकवण्यासाठी आणि प्रगतीसाठी ही 4 मूल्ये अत्यावश्यक आहेत. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या प्रत्येक कलमात या तत्त्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळणे आवश्यक आहे या उद्देशाने त्यांनी मूलभूत अधिकाराची तरतूद केली. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार याचा समावेश होता. अस्पृश्यता, जातीभेद आणि लिंगभेद ही भारतीय समाजातील सर्वात मोठी अडचण होती. बाबासाहेबांनी या सर्व अन्यायकारक प्रथांचा नायनाट करण्यासाठी संविधानात स्पष्ट तरतुदी घालून दिल्या. त्यामुळे सर्व नागरिकांना समान दर्जा व समान संधी मिळाली. याशिवाय अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीयांना राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक संरक्षण मिळाले. यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. महिलांच्या अधिकारांचे संरक्षण, वारसा हक्क, शिक्षण आणि नोकरीतील समान संधी यावरही त्यांनी विशेष भर दिला. संविधान तयार करताना बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला. अमेरिकेतील न्यायव्यवस्था, ब्रिटनमधील संसदीय पद्धती, कॅनडातील संघीय रचना, फ्रान्समधील समानतेची संकल्पना अशा विविध कल्पना त्यांनी भारतीय संविधानात समाविष्ट केल्या. मात्र या संकल्पना जशाच्या तशा न घेता भारतीय समाजाच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार त्यांचे रूपांतर केले. संविधानात राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वे, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, केंद्रीय व राज्य शासनातील अधिकारांचे विभाजन, आर्थिक आणि सामाजिक न्याय यांचा स्पष्ट उल्लेख आहे. या सर्व बाबींच्या माध्यमातून लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत झाली. डॉक्टर आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेसमोर अंतिम मसुदा मांडला. हा मसुदा बहुमताने स्वीकारण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. आज भारतीय संविधानाला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. या महान कार्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरवले जाते. त्यांच्या विचारामुळे भारताला लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या आधारावर उभे राहण्याची ताकद मिळाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताची ओळख जगात एक मजबूत आणि प्रगतशील लोकशाही राष्ट्र म्हणून निर्माण झाली.